आमचा आठवण होत आहे ना, आम्ही काही नवे एकदम घेऊ शकलो नाही. कुणी 50,000 भरलेला आहे, कुणी फायनान्सचा हप्ता आपण भरायला आम्हाला सर आणि कुणी 25,000 भरलेला आहे, कुणी 50,000 भरलेला आहे, कुणी 75,000 भरलेला आहे. असं भरून फायनान्स म्हणून ऑटो उचललेले आहेत सर आमचे मित्र, ऑटो मित्र. त्यांचे सुट्टी हप्ते थकी नाही सर. हे 20 रुपये सीट करून सुद्धा त्यांचे हप्ते क्लिअर महिन्याला जात नाहीत. म्हणून आम्ही कळकळीनं हे कंपल्सरी 20 रुपये व्हावं ह्याच्यासाठी तुम्हाला मागणी करत आहे वारंवार. आणि आमचे काही मित्र बसलेले आहेत, काही आता इथले नसेल, काही जण आहेत कमीमध्ये जातात. तुमचं काय युनियन म्हणतात, हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, पण ह्यांना कळत नाही सर. तुम्ही किती कमी राहिलात महिन्याला, तुमचे किती खर्च होतात, तुमचे महागी किती पडल्यात, यांना काय कशाचं काही घेणं नाही. आपापलं चालू आहे, दररोज काढणं चाललं. त्याला ओव्हरटाईम करणार, त्याला ह्याला करणार, हे इकडे या बसा, हे चालले. तुम्ही एकटा व्हायला आल्या सर. हे आठो आपले मित्र, भाऊ मित्र एक होत नाहीत, एकजूटपणा होत नाहीत. ह्याच्यासाठी कळकळीनं माझी वारंवार विनंती चालू आहे की हे आपले गोरगरीब ऑटोवाले काही श्रीमंत नाहीत सर, रोजंदारामुळे आहेत सर्वजणी. यांना एकत्रितपणा करायचा आहे आपल्याला. पहिले एक भाव म्हणत आहे, सगळ्यांचा भाव एकच राहावा. हा तुम्ही बोलले तर त्या 10व्या आठवड्यात हे म्हणायचं आहे सर. जर आपण परत एकदा चर्चा करू या सगळ्या गोष्टी, तर आपण बाबतीमध्ये आज निर्णय घ्यायचा. जर त्यांना म्हणाले की बाबा उलटं करूनंतर पहिल्यांदा विकट टाकल्यानंतर किती अपघात होतो, त्याच्यामध्ये कमी होतो, त्याच्यावर मीटरच्या मागणी करू नका. आणि त्याने ॲक्सेस पैसे घेतलं तर ॲक्सिडेंट जर तक्रार केली तर तुम्हाला चार्जेस लागते. तुम्हाला राधेचा हे घेतल्याकडे तुम्हाला पनिशमेंट द्यावं लागतं. त्याचा 20 रुपये, त्याचा त्याला दंड 200 रुपये आणि तुम्हाला लाभ होणार आहे. असं गुन्हा करता परत एकदा आणि आपल्या युनियनच्या पदाधिकारी म्हणून चर्चा करतो आणि हा दर्जा आपण दिलेला आहे. त्या दरपत्रकावर अधिकृत मान्यता घ्यावं आणि मग मान्यता घेऊन शहरामध्ये पॅसेंजरला लोकांनाही कळलं की हा दर आहे. आणि त्याच्यामुळे कुठे तक्रार होणार नाही. गेलं ते गेल्यानंतर आता आपण पेंटर बोलले चला बसा, आता उद्या काल्याला आपण गेल्यानंतर स्थिती काय, तर अगोदर बसून असताना आपले त्याचा दर ठरवला. जे उदयगिरी कॉलेजने याच्यापर्यंत आपला एक दर ठरवला. हा दर ठरवल्यानंतरच मग त्या अशा पद्धतीनं चर्चा तर उद्या जर एखाद्या अधिकार म्हणजे आपल्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये